नमस्कार, लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे। संपादक बळीराम बोडकेसह लातूर जिल्हा प्रतिनिधी बाळया स्वामी यांचे बातमी पत्र पहा। पुढील बातम्या। हप्तेवाल्यांचं करायचं काय? वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला रेणापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद। संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी बाळया स्वामी यांची बातमी। हा बंद दिल्ली येथे दिनांक 20 जुलै 2026 रोजी संसद भवन येथे निघालेल्या शांतिपूर्ण मोर्चावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा व लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत रेणापूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारलेल्या बंदला रेणापूर व रेणापूर तालुक्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या बंदमध्ये भीम आर्मी व युवा भीमसेना श्रमजीवी संघटना, कष्टकरी संघटना महाराष्ट्र, नवनिर्माण सेना पानगाव, वंचित हक्क आंदोलन आदी संघटनांनी बंदमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दिला होता। त्याचबरोबर रेणापूर तालुक्यातील पानगाव, रेणापूर, खरोळा येथील व्यापारी संघटनांनीही या बंदला पाठिंबा देत सर्व व्यापार बंद ठेवून उत्स्फूर्त पाठिंबा दिला। यावेळी बंदच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षण मंत्री नामदार धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला। हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष RK आचार्य, खयूम शेख, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष विलास अण्णा चक्रे, तालुका अध्यक्ष अमोल चक्रे, श्रमजीवी संघटनेचे कमलाकर चक्रे, राणा चव्हाण, नागनाथ चव्हाण, वैभव कांबळे, किशोर कांबळे, विशाल कांबळे, बाबा चक्रे, विशाल मस्के, आकाश भूतके, अहमद शेख, कृष्णा वाघमारे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र। पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद।